बघा महत्त्वाची योजना घेऊन आलो आहेत आज लेक्चर. तर ही 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची अशी योजना आहे, ज्यात त्यांना दरमहा 3000 रुपये ही मिळणार आहे. तर कोणती आहे ही योजना? बघा, ज्येष्ठ नागरिकांसाठीची योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. हा बघा GR आहे. बघा, राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरता, तसेच मनाचे स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मान्यता देणे बाबत. तर हा GR होता. तर बघा, महाराष्ट्र शासनाचा GR आहे हा, आणि हा GR ही योजना लागू झालेली आहे. तर बघा, योजनेचे नाव कोणते आहे? तर शासन निर्णय काय? बघा, राज्यातील 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. त्यांचे दैनंदिन जीवनमान हे सुधारण्यासाठी आणि त्यांना उपयोगी वस्तू ह्या खरेदी करण्यासाठीची ही योजना आहे, ज्यात त्यांना दर महिन्याला 3000 रुपये हे मिळणार आहे. तर बघा, 3000 दर महिन्याला. तर बघा, महत्त्वाची अशी योजना आहे. नक्की आवेदन करा, फॉर्म भरा. म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी वयोश्री योजनेत. माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या नेहमीच राज्यातील जनतेच्या विकासासाठी नवनवीन योजना संकल्प राबवत असतात. या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री वयोश्री योजना ही योजना त्यांनी सविस्तर अशी विस्तृत माहिती पाहणार आहोत. तर बघा, प्रत्येकच घरात वयस्कर माणूस असतोच. जे वृद्ध वयस्कर व्यक्ती असतील तर ते वयोश्री योजनेसाठी कशा पद्धतीने अर्ज करू शकतात किंवा या योजनेचा लाभ त्यांना कसा मिळू शकतो, ह्या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी महत्त्वाचे निकष काय व कोणते आहेत, त्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहे, हे सर्व आपण या ठिकाणी बघणार आहोत, स्टेप बाय स्टेप सर्व. बघा, आपल्या राज्यात 65 वर्ष व त्यावरील वयाची लोकसंख्या ही 10 ते 12% इतकी आहे. जे सरकारद्वारे त्यांना एका ठराविक वयाच्या नंतर म्हणजेच 65 वर्षाच्या नंतर आर्थिक मदत केली जाणार आहे. या वयोश्री योजनेअंतर्गत या वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या जीवनावश्यक वस्तू लागतात, त्याचप्रमाणे ते जास्त वयामुळे भरपूर विकारांनी त्रस्त असतात. त्यांना वयामध्ये भरपूर शारीरिक व्याधी उद्भवलेल्या असतात. तर त्यांचे आरोग्य उत्तम प्रकारे राहावे, त्यांना एक आर्थिक पाठबळ मिळावे, एक आधार मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केलेली आहे. या अंतर्गत या सर्व 65 वर्षे व त्यापेक्षा जास्त सर्वच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळणार आहे. तरी ही योजना वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना सशक्त करण्यासाठी व त्यांच्या फायद्यासाठी राबविली गेलेली आहे. तर बघा, फायदा काय? तर ही फक्त 65 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या दृष्टी नागरिकांना होणार आहे. तर संबंधित नुकताच महाराष्ट्र शासनाने हा GR काढला असून यामध्ये त्यांनी या योजनेबद्दलची संपूर्ण सविस्तर अशी माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी सांगितले आहे की जे आपल्या राज्यामध्ये 65 वर्षापेक्षा जास्त असणारे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काही ज्या आवश्यक वस्तू, उपकरणे असतील, जसे चष्मा, ओकर, व्हीलचेअर किंवा काही गोष्टी लागत असतील तर त्यांना उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी ही मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर बघा, या योजनेची उद्दिष्ट बघूया. तर बघा काय आहे? राज्यभरातील गरीब, वृद्ध, शारीरिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्तींना त्यांना आवश्यक असलेल्या साहित्य देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. नेक्स्ट बघा, या योजनेच्या माध्यमातून त्यांना साहित्याचे वाटप करून वृद्ध अपंग व्यक्तींचे जीवनमान सुधारणे. या योजनेच्या माध्यमातून वृद्ध दिव्यांग नागरिकांचा सामाजिक विकास करून त्यांना आत्मनिर्भर बनवणे हाही या योजनेचा उद्देश आहे. तर या योजनेच्या माध्यमातून वृद्ध आणि दिव्यांगांना आवश्यक असलेली साहित्य खरेदीसाठी पैसा लागत नाही. सरकार त्यांना मोफत उपकरणे देत असल्यामुळे त्यांना ते खरेदी करण्यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज राहणार
नाही. वैशिष्ट्य बघा या योजनेचे, मुख्यमंत्री वयश्री योजनेची उद्दिष्टे. तर काय उद्दिष्ट काय आहे, चला बघू आपण स्टेप बाय स्टेप. सर्व बघायचं आपल्याला. पात्रता, फॉर्म कसा भरायचा, कसं काय, सर्व आपण बघणार आहोत. साहित्य कोणती दिली जाणार आहे आणि काय काय वैशिष्ट्ये बघायचे. तर बघा, ही योजना केंद्र सरकारने सुरू केली, एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. तर कोणी सुरू केली आहे, तर केंद्र सरकारने. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब, वृद्ध, दिव्यांग व्यक्ती आवश्यक असलेले साहित्य खरेदीसाठी मदत केली जाते. बघा, केंद्र सरकार या योजनेला आर्थिक मदत करते. तर कोणते सरकार मदत करते, तर केंद्र सरकार. नेक्स्ट बघा, देशातील गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील वृद्ध नागरिकांसाठी शारीरिक साहित्य खरेदीसाठी ही योजना सुरू केलेली असून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी होणारा खर्च नागरिक कल्याण निधीच्या माध्यमातून दिला जातो. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना दिलेली साहित्याची गुणवत्ता चांगल्या प्रतीची ठेवण्यात आली आहे. बघा, जे साहित्य दिले जाते ते पण चांगल्या प्रतीचे दिलेले जाते. विशेष बाब म्हणजे या योजनेचा लाभ राज्यभरातील वृद्ध, अपंग महिलांना सुद्धा दिला जातो. बघा, मुख्यमंत्री वयश्री योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी साहित्य. तर कोणती कोणती साहित्य दिली जातात, तर सर्वाइकल कॉलर, चष्मा, ट्रायपॉड, चालण्यासाठी काठी, स्टिक, व्हीलचेअर, श्रवणयंत्र, फोल्डिंग वॉकर, कमरेचा पट्टा, कमोड, खुर्ची, गुडघा ब्रेस आदी साहित्यही दिले जाते. बघा, एवढे हे साहित्य आहे जे या योजनेमार्फत दिले जाते. व्यवस्थित वाचा आणि जे याच्यात बसत असतील त्यांनी नक्की फॉर्म भरा, तसं पण भरा. राष्ट्रीय वयश्री योजनेच्या अंतर्गत दिली जाणारी साहित्य. तर आपण आताच बघितलं, चालण्यासाठी काठी, हात आणि पायाच्या कोपऱ्यांना बांधावयाची पट्टी, 3 पायाची सायकल, श्रवणयंत्र, कृत्रिम दात, चष्मा आदी साहित्य दिली जाते मुख्यमंत्री वयश्री योजनेमार्फत. बघा, कृत्रिम दात सुद्धा दिले जाते, जेणेकरून जेवणाचा त्रास त्यांना कमी होईल आणि त्यांना व्यवस्थित जेवण हे पचेल. कारण दात नसतं जेवता येत नाही, हे सर्वांना माहिती आहे. बघा, या योजनेचे फायदे काय, तर मुख्यमंत्री वयश्री योजनेच्या माध्यमातून गरीब, वृद्ध, अपंग आवश्यक असलेले साहित्य दिले जाते, त्यांना मदत होईल. या योजनेच्या माध्यमातून 60 वर्षापेक्षा अधिक वेळ असलेल्या व्यक्तींना आवश्यक भौतिक साहित्याचे वाटप करण्यात येते. वय असलेल्या वयश्री योजनेच्या महाराष्ट्रात अंतर्गत लाभार्थी व्यक्तींना मोफत साहित्याचे वाटप केले जाते. आत्मनिर्भर बनवणे हा याचा उद्देश आहे. आणि गरीब आणि दारिद्र्य रेषेखाली वृद्ध आणि अपंग व्यक्ती आर्थिकदृष्ट्या मागास असल्यामुळे त्यांना आवश्यक असलेले साहित्य खरेदी करू शकत नाही. मात्र या योजनेच्या माध्यमातून त्यांना मोफत अशी साहित्य दिले जात असल्यामुळे त्यांचे जीवन सुखकर होत आहे आणि त्यांना इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासत नाही. या योजनेच्या माध्यमातून आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत होते. या योजनेच्या माध्यमातून वृद्ध आणि दिव्यांगांना वाटप करण्यात आलेली उपकरणे वृद्ध व्यक्तींच्या शारीरिक समस्यांवर मदत करतात. पात्रता बघा, काय काय पात्रता लागते या योजनेचा लाभ घ्यायसाठी. बघा, अर्जदार व्यक्ती हा भारताचा नागरिक असावा, म्हणजे भारतात त्याचा जन्म झालेला असावा आणि तो तिथे वास्तव्याला सुद्धा असावा. नेक्स्ट बघा, योजनेच्या 60 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींनाच लाभ दिला जातो. त्यामुळे 60 वर्षाखालील व्यक्ती या योजनेसाठी पात्र नाही. 60 वर्षे त्यांनी वय मर्यादा ठेवली आहे. नेक्स्ट बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. बघा, रेशन कार्ड लागते. नेक्स्ट बघा, या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थी व्यक्तीची डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतरच साहित्याचे वाटप केले जाते. आधी दवाखाना करायला लागते, नंतर डॉक्टरांनी ज्याप्रमाणे त्यांचं चेकअप किंवा जे लिहून दिले त्याच्यानुसार त्यांना साहित्याचे वाटप हे केले जाते. नेक्स्ट बघा, 40% कमी अपंग असलेल्या व्यक्ती राष्ट्रीय वयश्री योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत. बघा, 40% जास्त अपंग पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी असणारे पात्र नाही म्हणतात.
नेक्स्ट बघा, या योजनेच्या माध्यमातून एका व्यक्तीला एकाच शारीरिक व्याधीसाठी उपक्रमाचे वाटप केले जाते. बघा, या योजनेतून फक्त एकाच शारीरिक व्याधीसाठी उपक्रमाचे वाटप हे केले जाते, एकच व्याधी असणार आहे. तसेच अर्जदार व्यक्ती आर्थिकदृष्ट्या गरीब असणे ही आवश्यक आहे. कागदपत्रे बघा, आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासीचं प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो, वयाचा दाखला किंवा ज्येष्ठ नागरिकाचं कार्ड, शारीरिकदृष्ट्या अपंग असल्यास अपंगाचा दाखला, ईमेल ID आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. चला नेक्स्ट बघा, हे झाले कागदपत्रे. आणि ह्या योजनेचा अर्ज रद्द होण्याची कारणे कोणती कोणती राहणार बघा. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी नसल्यास अर्ज रद्द केला जातो. अर्जदार व्यक्तीचे वय 60 पेक्षा कमी असल्यास अर्ज रद्द केला जातो. वृद्ध अपंग व्यक्ती आर्थिकदृष्ट्या गरीब नसल्यास अर्ज रद्द केला जातो. अर्जदार व्यक्तीचे अपंगत्वाचे प्रमाण 40% कमी असल्यास अर्ज रद्द होतो. तसेच अर्जदार व्यक्तीने दुसऱ्या साहित्यासाठी अर्ज केला असल्यास हा अर्ज रद्द केला जातो. बघा, अर्ज प्रक्रिया बघा, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे. या योजनेसाठी अर्ज करताना अर्जदाराला सर्वात प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागते. त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल. यावर असलेल्या अप्लाय फॉर राष्ट्रीय योजना या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर एक अर्ज दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर या अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा. तसेच अर्ज भरून झाल्यानंतर त्यासोबत जोडायची कागदपत्रेही जोडा. बघा, अर्ज भरायचा आहे आणि त्याच्यावर जे कागदपत्र डाउनलोड करून म्हणून आलं आहे ते कागदपत्रसुद्धा अपलोड करायचे आहे. सर्व कागदपत्र अपलोड केल्यानंतर अर्ज एकदा तपासून पहा आणि अर्ज अचूक असल्यास खात्री झाले तुमची अर्ज व्यवस्थित आहे, चूक नाही आहे म्हणून त्यात नंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं. या योजनेचा लाभ घेऊ शकता. अशा पद्धतीने तुमची योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. विशेष सूचना बघा, राष्ट्रीय वयश्री योजनेच्या माध्यमातून राज्यभरात विविध ठिकाणी शिबिरे भरवली जातात. या शिबिराची तारीख, पत्ता आदी सर्व माहिती सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर दिली जाते. त्यामुळे अर्जदाराने सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन वेळोवेळी ही शिबिराबद्दलची तारीख आणि पत्ता माहिती करून घ्यावा आणि योजनेचा लाभ घ्यावा. बघा, ऑफलाईनसुद्धा आहे. मुख्यमंत्री वयश्री योजना महाराष्ट्रासाठीची ऑफलाईन अर्ज प्रक्रिया बघा, माध्यमातून ऑफलाईनसुद्धा दिली जाते. तर राज्यभरात सर्व ठिकाणी शिबिरे राबवली जातात. त्यात आरोग्य विभागातील तज्ज्ञ डॉक्टर वर्धन नागरिकांची दिव्यांगाची तपासणी करतात आणि त्यानंतर त्यांना आवश्यक असलेले साहित्याचे वाटपही केले जाते. बघा, प्रश्न बघा, काय काय प्रश्न असतात लोकांच्या योजनेबद्दल. तर बघा, मुख्यमंत्री वयश्री योजना म्हणजे काय? तर या योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील वृद्ध दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असणारे साहित्याचे राज्य सरकारकडून मोफत वाटप करण्यात येते. त्यामुळे त्यांना आपले दैनंदिन काम करण्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज भासत नाही. यालाच मुख्यमंत्री वयश्री योजना असे म्हणतात. नेक्स्ट बघा, या योजनेचा कोणाला मिळतो लाभ? तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी 65 वर्षांहून अधिक वय असण्याचे वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जातो, 65 वर्षापेक्षा जास्त. नेक्स्ट बघा, वयश्री योजनेचा उद्देश काय आहे? तर वृद्ध गरीब लोकांना मदत करणे किंवा त्यांना साहित्य पुरविणे, वाटप करणे आणि यांच्या माध्यमातून त्यांना थोड्या प्रमाणात का होईना थोडा दिलासासुद्धा मिळेल आणि त्यांना साहित्य अवेलेबल होऊन जाईल. असं सरकारकडून मोठ्या प्रमाणात असे उपकरणाचे राज्य सरकारकडून वाटप केले जाते. तर ही बघा, ही पूर्ण वयश्री योजना होती. GR पण आला आहे, सर्वच आहे. फॉर्म भरा ऑनलाईन जाऊन, ज्यांना पण हे योजनेची आवश्यकता आहे त्यांनी. तर तसं तर सर्वांनीच भरा, ज्यांना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्यांनी. तर चला भेटूया असेच याचेच महत्त्वपूर्ण सेकंड व्हिडिओ घेऊन, कोणाकोणाला याचा लाभ मिळाला यासाठी. तर